नमस्ते विद्यार्थी मित्रो, आपल्या ह्या दुसऱ्या व्याख्यानामध्ये आपला जो विषय आहे साहित्य विचार, तृतीय वर्षाचा मराठी विषय स्तर पेपर S3. मागच्या व्याख्यानात आपण प्रस्तावनेत साहित्य विचारासंबंधीचे काही भाग, काही मुद्दे आपण विचारात घेतले. ह्या व्याख्यानात आपण एकूणच अभ्यासक्रमाचा आराखडा, अभ्यासक्रमाचे जे स्वरूप आहे आणि अभ्यासक्रमाची जी प्रकरण आहे ती अभ्यासणार आहोत आणि प्रकरण क्रमांक 1 ला आपण सुरुवात करणार आहोत. साहित्य विचार या अभ्यासक्रमाची उद्दिष्टे बघत असताना आपल्याला साहित्याचे स्वरूप कसे आहे ते समजावून घ्यायचे आहे. साहित्याची प्रयोजने जी आहेत ती लक्षात घ्यायची आहेत. साहित्याची निर्मिती प्रक्रिया काय आहे ती लक्षात घ्यायची आहे. साहित्याची भाषा, साहित्याचा आस्वाद आणि ती प्रक्रिया, साहित्यिक अभिरुची, साहित्य आणि समाज यातील परस्पर संबंध आणि साहित्य प्रकाराची संकल्पना आपण समजून घेणार आहोत. ही सगळी उद्दिष्टे आपण जर घटक बघितले प्रकरण वाईज तर त्या सगळ्या घटकांमध्ये ती उद्दिष्टे सामावलेली दिसतात. प्रथम सत्रामध्ये साधारणतः आपल्याला 4 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे. पहिलं प्रकरण तुम्ही बघितलं तर पहिल्या प्रकरणाचे नावच आहे साहित्याचे स्वरूप. स्वरूप ह्या शब्दाची व्याप्ती जर आपण बघितली, अधिक रूप. जसे एखादी व्यक्ती असते तिचं स्वतःचं कसं रूप असतं किंवा एखाद्या वस्तूचं रूप किंवा एखाद्या इमारतीचं, ह्या अंगाने आपण साहित्याचे स्वरूप बघणार आहोत. त्यामधले उपघटक तुमच्या लक्षात येतील की पहिला घटक आहेत शास्त्रीय साहित्य आणि ललित साहित्य यामधील भेद. दुसरा घटक आहे साहित्याचे शब्दरूप. तिसरा घटक आहेत साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचे विशेष. कुठले अनुभव साहित्यिकाला, साहित्यिक जेव्हा आपलं लेखन करतो ते विशेष मांडतो, त्यामध्ये काय वास्तव आणि काय कल्पित यांचा काय संबंध, यांचा परस्पर विरोधी संबंध आहे की परस्पर संबंध आहे. त्यानंतर आपल्याला त्यातून जाणवणारे काही मुद्दे जे आहे की लेखक आपलं लेखन करताना त्याची संवेदनात्मकता कशी असते, त्यानंतर त्याची भावनात्मकता, त्याची वैचारिकता, सेंद्रियत्व, सूचकता, विशिष्टता आणि विश्वात्मकता हे मुद्दे आपल्याला पहिल्या प्रकरणात अभ्यासायचे. दुसरे जे प्रकरण आपल्याला आहे त्या प्रकरणाचे नाव आहे साहित्याचे प्रयोजन. त्यामध्ये 4 उपघटक आहेत. पहिला घटक आहे प्रयोजन म्हणजे काय. हे आपण प्रकरण जेव्हा अभ्यासू तेव्हा त्याची सविस्तर चर्चा करू. दुसरा घटक आहे प्रयोजन आणि परिणाम यामधील भेद. त्यानंतर तिसरा घटक आहे साहित्याची प्रयोजने. आता मंबटाची काही प्रयोजने आहेत. थोड्याफार फरकाने पाश्चात्य साहित्याची प्रयोजने ही तीच आहेत. तर मंबटाची जी असलेली 8-9 प्रयोजने आपण प्रकरणाच्या जेव्हा आपण चर्चा करणार आहोत प्रकरणाची त्यावेळेस ती अभ्यासणार आहोत. त्यामध्ये मनोरंजन असेल, अर्थ असेल, आत्माविष्कार असेल, यश असेल. तसंच पाश्चात्यांची प्रयोजने इच्छापूर्ती, जिज्ञासा तृप्ती, विरेचन, आत्माविष्कार आणि अनुभव विश्वाची समृद्धी, स्वप्नरंजन, प्रचार, मनोरंजन, आनंद इत्यादी. ह्या प्रयोजनांचा लेखक व वाचक तसे कलावादी, जीवनवादी ह्या दृष्टीने आपण विचार करणार आहोत. अभ्यासणार आहोत साहित्याची निर्मिती प्रक्रिया. लेखक, कवी किंवा निर्माता, साहित्याची निर्मिती करणारा निर्माता, ती प्रक्रिया कशी घडते यामधले उपघटक जर आपण बघितले त्यामध्ये पहिला घटक आपल्या लक्षात येईल साहित्य निर्मितीचे स्वरूप. ही प्रक्रिया कशी घडते.
साहित्य निर्मितीच्या शक्ती कुठल्या आहे? साहित्य निर्माण होत असताना एखादा लेखक कवी त्याच्याकडे कुठल्या शक्ती असू शकतात? की प्रतिभाशक्ती. आता ही प्रतिभाशक्ती जन्मताच लाभलेली असते अशी आपण म्हणतो, पण त्या व्यतिरिक्त आणखीन दोन शक्ती ज्या आहे, कल्पनाशक्ती. तो किती कल्पना करू शकतो. निसर्गात गेल्यानंतर, एखाद्या समाजात गेल्यानंतर त्याला दिसलेल्या घटनांच्या बाबतीत त्याची कल्पनाशक्ती कितपत तो आपल्या कल्पनाशक्तीने त्या वस्तूचं किंवा त्या असलेल्या वास्तवाचं किंवा नसलेल्या वास्तवाचं कल्पनाशक्तीने वर्णन करू शकतो. स्फूर्ती. स्फूर्ती म्हणजे त्याला जे मिळणारे लेखनाला प्रेरणा. उत्स्फूर्तपणे, काव्य हे उत्स्फूर्तपणे सुचते. तिसरा घटक आहे प्रतिभा व्यापार व स्वप्न व्यापार. चौथा घटक आहे साहित्याची निर्मिती प्रक्रिया आणि लेखकाचे व्यक्तिमत्व. त्यामध्ये संवेदन क्षमता, शिक्षावृत्ती, अनुभव समृद्धी, विद्वत्ता, लेखकाचा जीवनविषयक दृष्टिकोन, लेखकाचा साहित्यविषयक दृष्टिकोन, हे मुद्दे आपल्याला तिसऱ्या प्रकरणात अभ्यासायचे. प्रकरण चौथे, साहित्याची भाषा. आपण व्यवहारात बोलतो किंवा घरी जी भाषा बोलतो किंवा समाजात जी भाषा बोलतो, या पद्धतीने भाषेचे वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतील. म्हणून ह्या प्रकारात साहित्यासाठी कुठली भाषा वापरली म्हणजे साहित्य निर्मिती योग्य पद्धतीने होऊ शकते, किंवा कुठली नाही भाषा वापरली तर साहित्याला कुठली बाधा येऊ शकते. त्यामध्ये उपघटक जर आपण बघितले तर व्यवहार भाषा, शास्त्रीय साहित्याची भाषा व साहित्याची भाषा, यामधील भेद आपल्याला बघायचा आहे. दुसरा मुद्दा आहे शब्दार्थाचा वक्र व्यापार. एखादा शब्द वापरल्यानंतर त्याचा सरळ सरळ अर्थ समोरचा ऐकणारा घेतो की त्याचा वक्र अर्थ घेतो की त्याचा आणखीन दुय्यम श्लेष अलंकार जो आहे त्याच्या पद्धतीने दुय्यम अर्थ घेतो, की अशा पद्धतीने शब्दार्थाचा जो वेगवेगळ्या पद्धतीने जे अर्थ प्रकट होतात किंवा व्यक्त होतात त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. शब्दाचे नादरूप. एखादा शब्द त्याचा लय जरी वाढवला तरी त्याचा अर्थ बदलतो, लय कमी केला तरी त्याच्या समोरच्या ऐकणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत त्याचा अर्थ बदलत असतो. म्हणून त्यामुळे साहित्यात किंवा शब्दाच्या उच्चारणामध्ये जी साहित्याची भाषा आपल्याला वापरायची असते ती कशी असावी, नेमका काय फरक पडतो, ऐकणारा आणि बोलणारा यांच्या शब्दाचा योग्य अर्थ लागतो की नाही. म्हणून शब्दाचे नादरूप, अलंकार, रूपक, प्रतिमा, प्रतीके, त्यानंतर प्राककथा, शैली विचार. शैली विचार म्हणजे त्याला आपण स्टाईल असे इंग्लिशमध्ये म्हणतो. जसे एखाद्या व्यक्तीची बसण्याची पद्धत असते, बोलण्याची पद्धत असते, चालण्याची पद्धत असते, तसंच लेखक यांच्या लिहिण्याच्या काही पद्धती असतात किंवा लेखक कुठल्या शैलीमध्ये लिहितो, लेखक तशी शैली, आशय तशी शैली, साहित्य प्रकार तशी शैली, असे एकूण 4 प्रकरणे आपल्याला. आता आपण पहिल्या प्रकरणाची चर्चा करणार आहोत. प्रकरणाचे नाव आहे साहित्याचे स्वरूप. त्यातील उपघटक जर आपण बघितले तर एकूण साधारणतः पहिला घटक आहेत शास्त्रीय वाङ्मय आणि ललित वाङ्मय यातील फरक लक्षात घेणे. आता शास्त्रीय वाङ्मय कशाला म्हणायचं किंवा शास्त्रीय साहित्य, ललित वाङ्मय किंवा ललित साहित्य.
साहित्य ह्या शब्दाला वाङ्मय ही परिभाषा साहित्य विचारामध्ये लक्षात घेतली जाते, परंतु साहित्य ह्या शब्दाची सामाजिक परिभाषा किंवा समाजातला किंवा व्यवहारातला अर्थ जो आहे तो थोडा व्यापक अंगाने आहे. आपण काही उदाहरणं जर घेतली तर स्वयंपाकाचे साहित्य, परीक्षेचे साहित्य, शेतीचे साहित्य किंवा बांधकामाचे साहित्य किंवा अनेक वस्तूंच्या बाबतीत अमुक साहित्य तिथे पडलेले आहेत, तमुक साहित्य तिथे पडलेले आहेत, ह्या अर्थाने समाजामध्ये किंवा लोक ह्या शब्दाचा प्रयोग करतात. परंतु जर आपण साहित्य हा शब्द लेखन सामग्री म्हणून जर बघितला तर त्याला एक विशिष्ट अर्थ लेखन सामग्रीचे साहित्य असंही म्हणू शकतो आणि त्या साहित्याने लिहिलेले लेखन, लिखित साहित्य किंवा माझ्याकडे इतकं साहित्य आहे, माझ्याकडे ग. माडगूळकरांचे साहित्य आहेत किंवा माझ्याकडे कुसुमाग्रजांचे साहित्य आहेत, म्हणजे लिखित असलेले कथा, कादंबरी, नाटक, कविता ह्या अर्थानेही आपण साहित्य हा शब्द साहित्य विचारामध्ये वापरतो किंवा लेखन सामग्री म्हणून एक विशिष्ट अर्थ आपल्याला साहित्य या शब्दामागे सांगता येईल. लेखकाच्या संदर्भात साहित्य ही संज्ञा त्याकरताच मोठी आहे. लेखकाच्या संदर्भात म्हणजे वाङ्मय आणि साहित्य याची, ह्या दोघांची सीमारेषा थोडी अस्पष्ट, परंतु दोघांचे अर्थ परस्पर पूरक आहेत असं आत्ता तरी आपण सध्या म्हणू शकतो. पण साहित्य ही परिभाषा थोडी मोठी असल्यामुळे वाङ्मय ही एक संज्ञा साहित्याला पर्यायी म्हणून वापरण्यात येते. वाङ्मय या शब्दाचा अर्थ जे जे वाणीमय ते ते वाङ्मय, जे जे लिखित ते ते साहित्य, अशा अर्थाची व्यापकता येथे दिसते. पण आपल्याला लक्षात येईल की साहित्य ह्या शब्दाची किंवा अर्थाची व्यापकता या दोन्ही ज्या संज्ञा आहे सर्वच लेखनाला लावता येत नाही. याचं कारण असं आहे, जे लिखित आहे ते साहित्य असं जर आपण म्हटलो तर काही उदाहरण आपल्याला इथं सांगता येतील. वर्तमानपत्र आहे दररोजचं किंवा औषधाची चिठ्ठी आहे किंवा पंचांग आहेत किंवा जन्मकुंडली आहेत किंवा एखाद्या व्यापाऱ्याची किंवा घरचा हिशोब लिहिणारी एखादी वही आहेत. याला आपण साहित्य म्हणू शकत नाही. जे जे लिखित ते ते साहित्य ही जर परिभाषा इथे लावली तर ते होऊ शकत नाही. कारण यामध्ये ही जी मी उदाहरणं तुम्हाला सांगितली यामध्ये वस्तुस्थिती सांगणारी, वास्तव सांगणारी शब्दांची जुळणी असते. त्यात कुठला भाव नसतो किंवा त्यामध्ये जे काही ललित वाङ्मय या अर्थाने किंवा साहित्य या अर्थाने जे काही ते घटक जे असतात ते त्यामध्ये नसतात. तात्पुरता त्याचा उपयोग असतो. वस्तुस्थिती एखाद्या औषधाची चिठ्ठी आहे डॉक्टरांनी दिलेली, आपण औषधं आणल्यानंतर त्या चिठ्ठीवरून ती औषधं बरोबर आहे की नाही एवढे बघतो आणि ती चिठ्ठी आपण नंतर त्याकडे दुर्लक्ष करतो, ती जपून ठेवत नाही. म्हणून वस्तुस्थिती सांगणाऱ्या शब्दांची जुळणी असते. आपल्याला साहित्याचे म्हणून दोन प्रकार जे आहे, पहिल्याच आपण मागच्या स्लाइडमध्ये किंवा पहिल्याच प्रकरण सुरू झालं तेव्हा शास्त्रीय वाङ्मय आणि ललित वाङ्मय. शास्त्रीय वाङ्मयाला ललितेतर वाङ्मय ह्या अर्थाने हा शब्द आपल्याला ऐकायला मिळतो. म्हणून साहित्यामधला पहिला प्रकार ललित साहित्य आणि दुसरा प्रकार ललितेतर साहित्य म्हणजेच शास्त्रीय साहित्य.
म्हणजेच अगोदर मी तुम्हाला सांगितलं की ललितेतर साहित्याला शास्त्रीय साहित्य ह्या नावाने लक्षात घेतले जाते. ललित साहित्य हे वाचकांच्या, आता ललित साहित्याच्या जे काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये पॅरामीटर असं म्हणूया, जे काही सांगता येतील की कोणत्या साहित्याला ललित साहित्य म्हणायचं. जे साहित्य वाचकांच्या भावनांना आव्हान करते त्या साहित्याला साधारणतः ललित साहित्य असं म्हटले जाते. ललित साहित्याचं दुसरं आणखीन वैशिष्ट्य, भावनांचे अवरोह टिपले जातात. ललित साहित्यामध्ये तुम्हाला भावनेबरोबरच ललित साहित्यातून काही जाणीवा, सुख दुःख ह्या जाणीवा तुम्हाला तुमच्या मनाला होत असतात. काही उदाहरणं जर तुम्हाला द्यायची म्हटली तर इथे मी उदाहरण दिलेले राग गडकरी यांचे एकच प्याला हे नाटक. हे नाटकाचं उदाहरण आपण बघितलं तर सिंधू आणि सुधाकर यांची असलेली शोकात्मिका, ट्रॅजेडी. सुधाकर दररोज दारू पिऊन येतो आणि जाताना सिंधूला आश्वासन देतो की मी उद्या दारू पिणार नाही. म्हणजे शोकात्मिका, एक दुःखद कथा ह्या नाटकामध्ये आहे. आणि तो जेव्हा आपल्या बायकोला आश्वासन देतो की उद्यापासून मी दारू सोडणार, तेव्हा तिला जाणवणारा जो अनुभव आहे, सुखात्मिकता किंवा आनंद, तो ह्या ललित साहित्याच्या भावनेमध्ये किंवा ललित साहित्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणखीन काही उदाहरणं जर द्यायची झालीच, वि स खांडेकरांचे क्रौंचवध आहे किंवा चिमणरावांचे चऱ्हाट, ची वी जोशी यांनी लिहिलेले चिमणरावांचे चऱ्हाट हे एक आहे. गंगाधर गाडगिळांच्या कथा आहेत. आणखीन उदाहरण जर द्यायचं झालं तर कुसुमाग्रजांचं नटसम्राट हे नाटक आहे. आणि ललितेतर साहित्य किंवा शास्त्रीय साहित्याचं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर आपण डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांचा वनस्पतीशास्त्रावरील सिद्धांत किंवा आजकालचा महाराष्ट्र न. चि. केळकर यांचे मराठे व इंग्रज अशी पुस्तके ह्या संज्ञेने ओळखली जातात. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की शास्त्रीय साहित्यामध्ये एक शास्त्र किंवा एक 2+2 किंवा एखादा सिद्धांत मांडलेला असतो. म्हणूनच आपण असं म्हणूया की ललितेतर साहित्यामध्ये म्हणजे शास्त्रीय साहित्यामध्ये सर्व भर हा ज्ञानात्मकता आणि विचाराची सुसंगत व सुस्पष्ट मांडणी तिथे केलेली असते किंवा त्यातून ज्ञान देणं, त्यातून सुस्पष्टपणे एखादा सिद्धांत मांडणं, सुस्पष्टपणे त्यातून तुम्हाला एखादं माहिती पुरवणे. म्हणून ललितेतर म्हणजे शास्त्रीय साहित्याच्या लेखनाचे आपल्याला जे काही विविध प्रकार असतील, पुढे उपघटक असतील, ते दिसत नाही. याशिवाय ललित साहित्यामध्ये आपल्याला साधारणतः 8-9-10 प्रकार सांगता येतील. शास्त्रीय साहित्यामध्ये सिद्धांत किंवा एकच एक पॅरामीटर किंवा एकच एक पद्धतीने माहिती आणि सिद्धांत देण्यासाठी ती लिहिलेली असते. तर ललित साहित्यामध्ये साधारणतः कथा, कविता, कादंबरी, नाटक, ललित गद्य, नाटकाचे अनेक प्रकार येतात. पुन्हा एकांकिका असेल किंवा 3 अंकी नाटक असेल. काव्यामध्येही लघुकाव्ये, कथाकाव्ये, खंडकाव्ये, सुनीत, त्यानंतर प्रवास वर्णन येतात, चरित्र, आत्मचरित्र, निबंध, अशा सगळ्या विविध आणि वैचित्र्य किंवा मोठ्या प्रमाणात त्यातली विविधता आपल्याला ललित साहित्यामध्ये दिसून येते. म्हणून भारतीय संस्कृत काव्य चर्चेत काव्य शब्द हा ललित साहित्य ह्या व्यापक अर्थाने वापरला आहे. काव्य शब्द पूर्वी साहित्याला किंवा वाङ्मयाला काव्य शब्द अशा अर्थाने वापरला जायचा. कुठलं काव्य लिहिलेलं आहे, महाभारत, रामायण ही
महाकाव्य ह्या अर्थाने आपण म्हणतो, परंतु आता त्याला आपण साहित्य ही परिभाषा वापरतो, वाङ्मय ही परिभाषा वापरतो, परंतु अगोदरच्या संस्कृत वाङ्मयामध्ये मराठीमध्ये त्याचं भाषांतर झालं तरीही आपण रामायण हे महाकाव्य आहेत, महाभारत हे महाकाव्य आहे. वेगवेगळ्या मीमांसकांनी याच्यावर जे भाष्य केलेले आहे त्याची चर्चा आपण करणार आहोत. भरतमुनी नाटकाला दृश्य काव्य आणि नाट्येतर ललित साहित्याला श्राव्य काव्य असे म्हणतात. बघा, नाटकाला दृश्य काव्य म्हणजे जे दिसतं आणि ऐकायला येतं, आणि नाट्येतर ललित साहित्याला श्राव्य काव्य जे फक्त ऐकू येतं. नंतर राजशेखर ह्या संस्कृत समीक्षकाने साहित्याचे वर्णन, वस्तू निबंधन आणि प्रतिभास निबंधन असे 2 प्रकार सांगितलेले. साहित्याचे वर्णन वस्तू निबंधन आणि प्रतिभास निबंधन. वस्तू निबंधन एक साधारणतः वास्तव जे आहे त्याबद्दलचं लेखन करणं, आणि प्रतिभास निबंधन म्हणजे प्रतिभाशक्तीने जे काही तिथे भावना असतात, सुख दुःख असते, आपल्याला ज्या कल्पना असतात त्यानुसार लिहिलेले साहित्य किंवा वाङ्मय. पाश्चात्य समीक्षक जे आहेत त्या अनेक समीक्षकांनी मीमांसकांनी जे काही त्याबाबत जे काही विशेष मांडलेलं आहे त्यामध्ये इमोटिव्ह एलिमेंट्स आणि थॉट एलिमेंट्स हे भावनात्मक घटक आणि वैचारिक घटक अशा दोघांच्या आधारे प्रामुख्याने साहित्याचे वर्गीकरण केलेले. आता थॉट, भावनात्मक घटक आणि वैचारिक, जिथं विचार आहे आणि जिथं भावना आहे. भावना ह्या ललित साहित्यामध्ये येतं आणि विचार किंवा सिद्धांत ह्या शास्त्रीय साहित्यामध्ये येते. म्हणजे असे भावना आणि सौंदर्य जिथं आहे असे वर्गीकरण आपल्याला केलेले दिसते. म्हणूनच हे 2 प्रकार आपल्याला येतात. ललित साहित्य हे मूलतः व्यक्तिनिष्ठ, भावना प्रेरित किंवा भावप्रेरित, कल्पनारम्य, प्रतिभा निर्मित, सौंदर्य सिद्धीच्या नियमांचे अनुसरण करणारे, वैशिष्ट्यपूर्ण, सुसंघटन असणारे आणि ज्यांच्या आशयाची नेमकी अटकळ बांधता येत नाही असे आहे. प्राध्यापक वाल कुलकर्णी यांनी आपले मत मांडलेले आहे. बघा, ललित साहित्य हे मूलतः व्यक्तिनिष्ठ, व्यक्तिपरत्वे ते वेगळं असतं. कारण एखादी नदी किंवा एखादा ओढा एखाद्या कवीला त्यावरती त्याला वेगळं काव्य सुचेल, दुसऱ्या एखाद्या लेखकाला त्यावरती वेगळं कथा सुचेल, तिसऱ्या व्यक्तीला त्या असलेल्या ओढ्या किंवा नदीवरच्या भावना त्याच्या किंवा कल्पना वेगळ्या पद्धतीने तो आपल्या आत्मचरित्रात मांडेल. म्हणजे अशा पद्धतीने प्रतिभा निर्मितीच्या द्वारे किंवा सौंदर्य सिद्धीच्या द्वारे तो आपलं अनुसरण करून ते साहित्य लिहित असतो. आणि ललितेतर साहित्य म्हणजेच शास्त्रीय साहित्य हे मूलतः वस्तुनिष्ठ, बुद्धिप्रेरित, तर्क अनुमानादीवर भर देणारे, म्हणून तर्काधिष्ठित सुसंघटन आणि आविष्काराबाबत एक ठराविक साचा असणारे साहित्य ही दुसरी व्याख्या त्यांनी शास्त्रीय वाङ्मयाची केलेली आहे किंवा शास्त्रीय साहित्याची केलेली आहे. पहिली व्याख्या ही ललित साहित्याची केलेली आहे आणि दुसरी व्याख्या ही ललितेतर म्हणजेच शास्त्रीय साहित्याची केलेली आहे. बुद्धिप्रेरित, तिथं तर्क असतो, तिथं अनुमान असतं, तिथं खरेपणा असतो, तिथं तर्कानुसार सिद्धांत लावला जातो. उदाहरण द्यायचं म्हटलं की एखाद्या दूर अंतरावरती धूर निघत असला म्हणजे काहीतरी पेटला आहे, हा तर्क. पण ललित साहित्यामध्ये धूर निघत आहे, काहीतरी पेटला ही वास्तव जाणीव होते, परंतु त्यानुसार तो कदाचित आपल्या भावनांना, दुःखद घटना घडत आहेत, एखाद्याची झोपडी पेटली आहे, एखाद्या व्यक्तीचं घर पेटलेलं आहे, जंगलाला वनवा लागलेले आहेत, आणि मग तिथल्या प्राण्यांचे, तिथल्या व्यक्तीचे कसे दुःख त्यांच्या जीवनात येईल अशावरती तो आपलं भावप्रेरित किंवा कल्पना म्हणण्यापेक्षा भावप्रेरित तिथेही तो मांडण्याचा प्रयत्न करत असतो. काही उदाहरणं जर द्यायची असतील तर बालकवींची आपल्याला फुलराणीसारखी कविता
आणि जगदीशचंद्र बोस यांच्या वनस्पती सजीवात्मकबद्दलचा सिद्धांत अशी 2 उदाहरणं घेतली तर त्यातील भेद आपल्या सहज लक्षात येऊ शकतो. या दोन्हीही चे वाचकांच्या मनावर होणारे संस्कार भिन्न असून त्याचे विश्लेषण केल्यास प्राध्यापक वाल कुलकर्णी यांनी निर्देशिलेले सूत्रेच ह्या दोन्हींच्याही बाबत अनुक्रमे जाणू लागतात. म्हणजेच फुलराणी सारखी ललित साहित्याच्या बाबतीत लेखक आणि वाचक यांची काही लौकिक व व्यावहारिक पूर्वतयारी असण्याची आवश्यकता नसते. म्हणजे शिक्षण, काव्यशास्त्राचा परिचय इत्यादी व ललितेतर साहित्याच्या बाबतीत लेखक व वाचक यांची त्या विषयाच्या बाबतीत काही पूर्वतयारी असावी लागते. अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल यांचा अभ्यास असल्याशिवाय त्या शास्त्रावरती आपण किंवा लेखक लेखन करू शकत नाही. परंतु ललित साहित्याच्या बाबतीत उत्स्फूर्तपणे त्याला स्फुरलेली भावना असेल, त्याला स्फुरलेलं त्या गोष्टी असतील किंवा कल्पना त्याला सुचली असेल तर त्यावरती तो साहित्य लिहित असतो. पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल की ललित साहित्याच्या रचनेत असा यांत्रिकपणा आणि एकेरीपणा संभवू शकत नाही. वेगवेगळे विविधता असते, वैचित्र्य ज्याला म्हणतो, विविधता. एक व्यक्तिमनाला भावलेला कलात्मक सत्याचा आविष्कार होत असल्यामुळे तेथे वाव असतो तो फक्त कलात्मक तर्कालाच. कला म्हणजे विविधतेने त्या साहित्याची निर्मिती होत असते. या ठिकाणी सौंदर्य प्रतीतीचा प्रेरणा प्रभावी असल्यामुळे श्री प्रभाकर पाध्ये ललित कलाकृतीच्या रचनेला रूपबंध म्हणतात. त्यांच्या मते आकृतिबंध हा शब्द इतर सर्व लेखनाबाबत वापरता येतो, कारण इतर लेखनाचा शास्त्रीय रचनांचा सौंदर्याशी संबंध येत नाही. हा मुद्दा आपल्या लक्षात येतो. शास्त्रीय साहित्याचा सौंदर्याशी अजिबात संबंध येत नाही. शास्त्रीय साहित्य हे तर्क आणि वास्तव दर्शवणारे असते. नाटक, कथा, कादंबरी ह्या ललित साहित्य प्रकारातील लेखन तंत्राबद्दलचे नियमही एका मर्यादेपर्यंत मदत करणारे ठरतात. उदाहरणार्थ नासी फडके यांची लघुकथा व कादंबरी. थोडक्यात ललित साहित्य कृती हा यांत्रिक आविष्कार नव्हे, तंत्राचा विशिष्ट वापर करून किंवा एका विशिष्ट पट्टीतून ज्याला आपण म्हणतो या पाठातून तिचा नेमका आविष्कार शक्य नाही. ती केव्हाही उत्स्फूर्तपणे प्रतिभाशक्तीने ती आविष्कृत होत असते. सुप्रसिद्ध ग्रीक तत्वज्ञ प्लेटो यांनी कलेच्या इमिटेशन्स थेअरीची मांडणी केली आहे. कला म्हणजे निसर्गाची प्रतिकृती असते आणि त्यातही साहित्य म्हणजे प्रतिकृती असे त्यांचे मत आहे. म्हणूनच सर्वात सोपं मुद्दा अरिस्टॉटलने मांडलेला आहे की शास्त्रीय सत्य आणि कलात्मक सत्य ही वेगवेगळे आहेत. दोघांच्याही प्लेटोनेही सांगितलेली थिअरी आपल्या लक्षात येते, परंतु अरिस्टॉटलने अतिशय सोप्या भाषेत शास्त्रीय सत्य आणि कलात्मक सत्य हे दोन्ही वेगवेगळे आहेत. नंतर दीर्घकाळ टिकते ते वाङ्मय असे सर्वसाधारणपणे डॉक्टर बी ना ढवळे यांनी आपल्या साहित्याचे तत्वज्ञान ह्या ग्रंथात नमूद केले आहे. उदाहरणार्थ स्फूर्ती, घटना, प्रसंग, व्यक्ती ह्यानुसार वाङ्मय निर्मिती होत असते. दुसरा घटक आपल्याला ह्या प्रकरणातील आहे साहित्याचे शब्दरूप. आता शब्दरूप साहित्य ज्या शब्दाने निर्माण होत असते किंवा लेखक कवी साहित्य मांडत असताना जी काही परिभाषा साहित्यामध्ये ज्या शब्दाने व्यक्त करत असतो तर त्या बाबतीत आपल्याला चर्चा करायची आहे. साहित्य, संगीत, शिल्प, वास्तू, चित्र इत्यादी सर्वच ललित कला आविष्कार म्हणजे कलावंताने आपल्या अनुभवाची प्रतिभा, कल्पना यांच्या आधारे साधलेली पुनर्निर्मिती, रिक्रिएशन होय. सौंदर्य हे या सर्वांमागील समान सूत्र आहेत.
पण फरक पडतो तो ह्या पुनर्निर्मिती साधल्या जाणाऱ्या मूलद्रव्याच्या भिन्न स्वरूपामुळे असे म्हणता येईल. चित्रकार रंग ह्या मूलद्रव्याची, शिल्पकार प्रस्तर म्हणजे पाषाण म्हणजे दगडाची ह्या मूलद्रव्याची, किंवा संगीतकार नाद किंवा स्वर ह्या मूलद्रव्याची योजना करतो. मूलद्रव्य म्हणजे कलावंत वापरत असलेल्या इंद्रिय गोचर वस्तू वा प्राथमिक सामग्री होय. मूलद्रव्यांच्या योग्यतेची आणि उपयोजनेची चांगली जाणीव त्या त्या कलावंताकडे असणे आवश्यक असते. अशा मूलद्रव्यांच्या प्रतिभेच्या स्पर्शाने पुनीत झालेले कौशल्यपूर्ण वापर प्रत्येक कलेत होत असतो. म्हणूनच किंवा साहित्यामध्ये साहित्य म्हणजे साहित्य निर्मिती, मी तुम्हाला अगोदर सांगितलं की साहित्य हे चित्रकलेच्या रूपाने व्यक्त होत असतं. साहित्य हे शिल्पकलेच्या रूपाने व्यक्त होत असतं. साहित्य हे लिखित लेखकाने लिहिलेल्या लेखणीच्या शब्दाने व्यक्त असतं. म्हणून शब्द हे साहित्याचे मूलद्रव्य आहे. कवी किंवा लेखक आपल्या अनुभवाची पुनर्निर्मिती शब्दांच्या आधारे करताना दिसतो. हा मुद्दा आपल्या लक्षात आला असेल. संपूर्ण आविष्कारासाठी शब्दाचे विशिष्ट भाषेत रूपांतर व्हावे लागते. असे शब्द किंवा भाषा ही रंग, पाषाण ह्या मूलद्रव्याप्रमाणे जड बाह्य वस्तू नसून ती मानवाची स्वयंनिर्मिती आहेत, असे वेलेक आणि वॉरेन ह्या मीमांसकाने किंवा अभ्यासकाने आपले मत मांडले. भाषाशास्त्रज्ञ सोसूर च्या मते मानवी भाषा ही एका प्रकारची चिन्ह व्यवस्था आहे, सिस्टम ऑफ साइन असून शब्द हा तिचा लघुत्तम घटक आहेत, लघुत्तम त्याचे रूप आहे. नंतर साहित्य ज्या शब्दांच्या आधारे मूर्त होते त्या शब्दाबद्दल अनेक जुन्या संस्कृत समीक्षकांनी मीमांसकांनी विचार मांडलेले आहेत. भामाच्या मते शब्द आणि अर्थ यांचे सही तत्व म्हणजे काव्य. शब्द आणि त्याला मिळालेला अर्थ यांचं सही तत्व म्हणजे काव्य म्हणजेच वाङ्मय किंवा साहित्य. दंडी इष्ट अर्थाने युक्त असलेली पदावली म्हणजे काव्यशैली. थोड्याफार फरकाने तोच अर्थ या व्याख्येतून निघतो. वामन रीती म्हणजे विशिष्ट गुणांनी युक्त अशी पदावली. कुंतक सहृदय रसिकांना आल्हाददायक अशा कवींच्या विदग्ध अथवा वक्रोक्तीपूर्ण पदबंधामध्ये योजलेल्या शब्दांचा शब्दार्थ म्हणजे काव्य. ही व्याख्या कुंतकाने केलेली आहे. नंतर रुद्रट खरोखर शब्द आणि अर्थ म्हणजे काव्य, अशी अतिशय साधी सोपी व्याख्या आहे. मम्मट दोषरहित गुणयुक्त क्वचित स्फुट अलंकाररहित शब्दार्थ म्हणजे काव्य. जगन्नाथ रमणीय अर्थाचे प्रतिपादन करणारे शब्दार्थ म्हणजे काव्य. कोलरिज द बेस्ट वर्ड्स इन द बेस्ट ऑर्डर उत्तम क्रमात योजलेले लयबद्ध उत्तम शब्द म्हणजेच काव्य किंवा साहित्य. एडगर ॲलन पो यांनी दिलेली व्याख्या आहे सौंदर्याची लयबद्ध मांडणी. द रिदॅमिक क्रिएशन ऑफ ब्युटी. आता आपण ह्या प्रकरणातील पहिला आणि दुसरा जो काही घटक आहे त्याचा समारोप आपण करत आहोत. याशिवाय हॅझलिट, मॅथ्यू आर्नोल्ड, त्यानंतर मेलराम, त्याशिवाय कोक्तो ह्या पाश्चात्य